Hello students, good morning all. My name is Kavita Vijay Shinde and today in this online lecture we are going to continue our next point from bacteriology, that is mesosomes. So mesosome is a part of a cytoplasmic component. This is one component present in the cytoplasm of bacterial cell. So let's see what are these mesosomes. So mesosome is a how this word came from. So mesosome is a Greek word. Mesos means middle and somas means body. So मेसोसचा अर्थ आहे मिडल म्हणून मिझोस आणि सोमाचा अर्थ आहे बॉडी म्हणून त्याला नाव दिलंय. मिडल जी बॉडी प्रेझेंट असते इन दी सेल is known as a mesosome. So mesosomes ना फर्स्ट कुणी एक्झामाइन केलं तर सायंटिस्ट नेम ॲज फिलिप फिट्स जेम्स first examined the mesosome under the electron microscope. So mesosomes are complex, predominant in gram-negative bacteria, and they are localized in foldings of cell membrane filled with clusters of vesicles and tubules. So mesosomes काय आहेत तर they are complex localized foldings. हे complex localized foldings आहेत of a cell membrane. सेल मेम्ब्रेनमध्ये जे फोल्डिंग प्रेझेंट असतं म्हणजे अशा प्रकारचं एक फोल्डिंग होऊन एक स्ट्रक्चर तयार होतं त्यालाच मेसोसोम म्हणतात. अँड दे आर फिल्ड विथ क्लस्टर्स ऑफ व्हेसिकल्स अँड ट्युब्युल्स. तर आता व्हेसिकल्स आणि ट्युब्युल्स काय आहेत तर व्हेसिकल्स आर अ स्मॉल फ्लुइड सॅक्स. सो इट इज अ प्रोटिओ लिपोसोमल नॅनोपार्टिकल्स produced by both gram positive and gram negative bacteria, and it is originate from outer surface of the bacteria similar to the parent bacterium, cytoplasmic membrane or the cytoplasm. So and tubules are the small tube like structures present in the cell of the bacteria. सो हे मेसोसोम्स कसे फॉर्म झालेत तर सेल मेम्ब्रेनचं फोल्डिंग होऊन जे स्ट्रक्चर फॉर्म झालं आहे त्यांना मेसोसोम असे म्हणतात. सो आणि त्यात दे आर फिल्ड विथ द क्लस्टर्स ऑफ व्हेसिकल्स अँड ट्युब्युल्स अँड मोस्ट ऑफ आणि हे जास्ती करून खरं तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतात अँड इट इज मे बी बिकॉज ऑफ देअर स्मॉल साईज. आणि हे साईज पण त्यांची खूप स्मॉल असते. सो मेसोसोम्स आता तुम्हाला एवढं तर कळलं मेसोसोम्स आर दी इन फोल्डिंग्स ऑफ दी सेल मेम्ब्रेन. सो as mesosomes are the invasions of cell membrane chemically, they are similar to the cell membrane. आता मेसोसोम्स त्यांनी काय सांगितले की दे आर सिमिलर विथ दी सेल मेम्ब्रेन. तर सेल मेम्ब्रेनचं फंक्शन काय आहे मेन म्हणजे इन अ बॅक्टेरिया इट गिव्स शेप टू दी सेल और इट प्रोटेक्ट दी सेल, इट प्रोटेक्ट दी सेल और इट प्रोटेक्ट दी सायटोप्लाझम फ्रॉम दी आउटर एन्व्हायरमेंट. आणि म्हणजे एक प्रकारचं बॅरियर किंवा एक प्रकारचं प्रोटेक्शन प्रेझेंट असतं इन दी सेल ऑफ दी बॅक्टेरिया. सो सेल मेम्ब्रेनची फंक्शन काय आहेत और इट गिव्ज और प्रोवाइड अ फिक्स्ड एन्व्हायरमेंट इन टू दी सेल. अँड सेल मेम्ब्रेनला सेल वॉल पण अटॅच असतं ऑन इट्स आउटसाइड सरफेस. अँड इट कंटेन्स मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे सेल मेम्ब्रेनमध्ये लिपिड बायलेयर असतो. लिपिड बायलेयर तुम्ही शिकला असाल सेल मेम्ब्रेन.
आणि जर तुम्हाला ते कळत नसेल सेल मेम्ब्रेनचं तर तुम्ही यूट्यूबला एखादा व्हिडिओ बघा. So it contains a lipid bilayer that is semi permeable. So semi permeable का असतं तर जे मटेरियल आहे, फॉर एक्झाम्पल आयन्स, न्यूट्रियंट्स और मेटाबॉलिक प्रोडक्ट्स, त्यांना ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एकतर ते काय करतं, सेलच्या बाहेर नको असलेलं वेस्ट टॉक्झिक ते सेलच्या बाहेर टाकण्यासाठी यूज केला जातो सेल मेम्ब्रेनचा, किंवा एखादा आयन और न्यूट्रिएंट सेलला लागत असेल तर ते अपटेक करण्यासाठी सुद्धा त्याचा यूज होतो. सो सेल मेम्ब्रेन इज द इम्पॉर्टंट कंपोनेंट ऑफ सेल और मोस्ट इम्पॉर्टंट स्ट्रक्चर ऑफ सेल. आणि मग त्यांनी काय म्हणलंय तर मिझोझोम हा कसा फॉर्म झालाय तर त्या सेल वॉलचं सेल मेम्ब्रेनचं फोल्डिंग होऊन मिझोझोम फॉर्म झालाय. सो इट इज अ सेम लाईक अ सेल मेम्ब्रेन, म्हणजे तो स्ट्रक्चरली सिमिलर टू दी सेल मेम्ब्रेन. पण सेल मेम्ब्रेन हा खूपच इम्पॉर्टंट आहे सेलमध्ये, बट मिझोझोम हा जास्ती इम्पॉर्टंट नाही आहे. पण त्यांनी सांगितलं आहे की मिझोझोम इज अ सेम लाईक सेल मेम्ब्रेन. सो लेट्स सी. तर त्यांनी काय सांगितलं आहे की मिझोझोममध्ये देअर इज अ फॉस्फोलिपिड्स आर एक्झॅक्टली सिमिलर टू दी सेल मेम्ब्रेन, बट they contain different proteins. सो त्यांच्यामध्ये डिफरंट प्रोटीन्स आहेत. ते स्ट्रक्चरली सिमिलर आहे विथ द सेल मेम्ब्रेन, बट इट कंटेन्स डिफरंट प्रोटीन्स. अँड आता तुम्ही मिझोझोम्सचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. मिझोझोम कसा तयार झाला आहे तर वरच्या डायग्रॅममध्ये दाखवलं आहे की देअर इज अ प्रेझेन्स ऑफ अ सेल मेम्ब्रेन अँड अ बॅक्टेरियल सेल वॉल अँड अ सेल मेम्ब्रेन. सो बाहेर सेल वॉल प्रेझेंट आहे आणि त्याच्या आत प्लाझ्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, और त्याला सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन असं म्हणतात. सो देअर इज अ फोल्डिंग ऑफ अ प्लाझ्मा मेम्ब्रेन, आणि जे स्ट्रक्चर फॉर्म होतं आहे त्यालाच आपण मिझोझोम असे म्हणतो. आणि तिथं क्रोमोझोमचं पण स्ट्रक्चर दिलं आहे, पण इट इज डिफरंट फ्रॉम मिझोझोम. आणि खालच्या डायग्रॅममध्ये म्हणजे एक्झॅक्ट स्ट्रक्चर दिलं आहे. सो इट कंटेन्स मिझोझोम सॅक, म्हणजे ते सॅक लाईक स्ट्रक्चर आहे म्हणून तिथं मिझोझोम सॅक असं नाव दिलं आहे. अँड इट इज फिल्ड विथ ट्युब्युल्स अँड व्हेसिकल्स. मग तिथं ट्युब्युल्स तुम्हाला दाखवलं आहे. दे आर स्मॉल ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट इन दी मिझोझोम्स. So depending upon location, mesosomes are of two types. So they are first one is a central and second one is a peripheral. Central का दिलंय? In a central where it is present at the center of the cell. म्हणजे सेलच्या सेंटरला जे स्ट्रक्चर तयार झालं आहे, जो मिझोझोम फॉर्म झाला आहे त्याला सेंट्रल मिझोझोम असे म्हणायचं. अँड अनदर वन इज अ पेरिफेरल मिझोझोम. सो दी मिझोझोम फॉर्मड ॲट दी पेरिफेरी ऑफ दी सेल, म्हणजे सेलच्या पेरिफेरीला, म्हणजे एकदम कडेला असं जो मिझोझोम फॉर्म झाला आहे त्याला पेरिफेरल मिझोझोम असं म्हणायचं. सो दे आर टू टाइप्स, सेंट्रल अँड पेरिफेरल. सो लेट्स सी. तर हे झालं सगळं मिझोझोम्सबद्दल. तर बघूया तर मिझोझोम्स काय काय फंक्शन रन करतो इन दी सेल ऑफ दी बॅक्टेरिया. सो त्याचे दी मिझोझोम्स डज नॉट हॅव एनी एक्झॅक्ट फंक्शन्स because it is not yet clearly known, but following are the functions are assumed functions. म्हणजे त्याचे नक्की तो काय फंक्शन करतो इन दी सेल ते माहिती नाही आहे, पण असं अज्युम केले की तो हे सगळे फंक्शन करू शकतो. तर त्यातलं बघूया कुठलं कुठलं फंक्शन तो करू शकतो. सो मिझोझोम्स माइट बी प्ले
important role in a septum formation at the time of cell division and sporulation. So असं म्हटलं की मिझोझोम्स can help in the septum formation during cell division. So in a cell division there is a separation of mother cell and daughter cell. So cell division होतं, सेल डिवाइड होतात आणि नवीन सेल फॉर्म होतात, तेव्हा तिथे त्याचा मिझोझोम्सचा हेल्प होतो असं म्हटलं आहे. सो अँड स्पोरुलेशन अँड it might be providing binding site for a chromosome and plasmid at a time of their replication. आणि असं पण मानलं गेलं की इट प्रोव्हाइड्स अ बाइंडिंग साईट. जेव्हा रिप्लिकेशनच्या वेळेस क्रोमोझोम तिथं मिझोझोमला जाऊन बाइंड होतो किंवा प्लाझ्मिड तिथं जाऊन बाइंड होतो आणि रिप्लिकेशनची प्रोसेस कंटिन्यू होते. सो it might be provide binding site for chromosome and plasmid during the replication. So third one is mesosomes presumably increase the internal surface area available for membrane activities. आणि त्याने असं पण ॲज्युम केलं आहे की मिझोझोम काय करतो तर इन्क्रीज करतो इंटरनल सरफेस एरिया. सेलचा इंटरनल सरफेस एरिया इन्क्रीज करतो जेणेकरून तो एरिया पूर्ण अवेलेबल होईल फॉर मेम्ब्रेन ॲक्टिव्हिटीज. आता मेम्ब्रेनमध्ये खूप ॲक्टिव्हिटीज होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल प्रोटीन सिंथेसिस होऊ शकतं किंवा DNA रिप्लिकेशन अशा प्रोसेस होऊ शकतात. सो इट प्रोव्हाइड्स इंटरनल सरफेस एरिया. सो फोर्थ वन इज म्हणजे असं ॲज्युम केलं आहे अजून एक त्याचं फंक्शन म्हणजे इन सर्टन सेल्स इट ॲपेअर टू प्ले important role in a secretion. So it can be secrete many components. So it is helpful for cell function, but it is not clearly or exactly known. So हे सगळे ॲज्युम केलेले फंक्शन आहेत. सो हे सगळं झालं मिझोझोमबद्दल. तर आपण हे खूपच थोडक्यात संपवतोय आज. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट सायटोप्लाझ्मिक कंपोनंट सुरू करूया. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून एकदा मिझोझोम रिपीट करूया. बट इट इज नॉट इम्पॉर्टंट स्ट्रक्चर इन सेल और बॅक्टेरियल सेल. त्यामुळे आणि ह्याचं फंक्शन पण नोन नाही आहे, त्यामुळं त्याचं फारसा काही हे करायचं गरज नाही आहे. सो वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक्यू.